नमस्ते विद्यार्थ्यांनो, कसे आहात? मजेत ना? तर मी उज्ज्वला होले, आपलं सुंदर मराठी हस्ताक्षरामध्ये सर्वांचं स्वागत आहे। तर आज आपण मराठी सुंदर हस्ताक्षराचे स्ट्रोक घेणार आहे। मागील व्हिडिओमध्ये सुद्धा आपण स्ट्रोकच घेतलेले आहे, तर त्यानंतरचे स्ट्रोक आपण कंटिन्यू करूया। आज आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला 4 स्ट्रोक बघायचे आहेत। त्यामध्ये अर्धगोल आहे, अर्धगोल आणि पूर्ण गोल बघायचा आहे आणि कर्व, त्याला आपण वक्र चिन्ह म्हणतो। तर आपल्याला हे 4 स्ट्रोक आजच्या व्हिडिओमध्ये प्रॉपर कशा पद्धतीने काढायचे ते आपण बघणार आहे। तर आपण हे जे स्ट्रोक आहेत जे मी तुम्हाला आता फळ्यावर दाखवलेले तेच आपल्याला 4 लाईनच्या 4 रेघी वहीमध्ये मी तुम्हाला लिहून दाखवणार आहे। ते प्रॉपर कशा पद्धतीने लिहायचे हे तुम्ही नीट बघा। तर चला, तर मी विद्यार्थ्यांनो, घेतले का तुम्ही नोटबुक जवळ? आपल्याला 4 रेघी वही घ्यायची आहेत, माहिती आहे ना? आणि आता सर्वांनी आपले नोटबुक उघडायचे आहे, पेन घ्यायचा आहे आणि माझ्यासोबतच लिहायला सुरुवात करायची आहे। प्रॉपर मी ज्या पद्धतीने लिहिते ना सेम तसंच। चला, सर्वात पहिले आपण बघूया अर्धवर्तुळ। अर्धवर्तुळ काढताना आपल्याला या 4 लाईनचाच उपयोग घ्यायचा आहे। आपण सुरुवातीला मोठे स्ट्रोक काढणार आहेत आणि ज्यावेळेस आपला सराव भरपूर प्रमाणात होईल, जेव्हा आपल्याला असं वाटेल की आपण हा स्ट्रोक लिहिण्यास परफेक्ट झालेलो आहे, त्यावेळेस आपल्याला हे स्ट्रोक लहान आकारात सुद्धा काढायचे। आपल्याला त्याचा योग्य मार्गाने आपल्याला त्याची सुरुवात करायची आहे। प्रत्येक स्ट्रोक हा योग्य पद्धतीने लिहिला गेला पाहिजे, कारण ह्या स्ट्रोकवरूनच आपण अक्षराची सुरुवात करत असतो। आता आपण बघू शकतो की स्वर व्यंजन जे अक्षर आहेत ते ह्या स्ट्रोकनी सुरुवात होत असते। तर आपण बघा, आता क काढताना अर्धगोल येत असतो, हा गोल। म्हणजे आपल्याला ह्या स्ट्रोकचा इतका सराव करायचा आहे की जेव्हा आपण क काढूया तेव्हा तो स्ट्रोक आपल्या हातामध्ये इतका सराव झाला पाहिजे की ते वळण आपलं योग्य पद्धतीने लगेच आपल्याला जमणार आहे। आणि हे स्ट्रोक जेव्हा आपण एकसारखे काढू, जेव्हा आपला एकसारखी खूप प्रॅक्टिस होईल, तेव्हा आपल्याला अक्षरसुद्धा स्पीडनी आणि सुंदर अशा एकाच वळणात एकाच अक्षरामध्ये ते आपल्याला दिसणार आहे। आता हा जो आहे हा कर्व आहे। ह्या कर्वची सुद्धा आपल्याला भरपूर प्रॅक्टिस करायची आहे, कारण हा जितका लवचिक असेल तितका तो आपला हे जे वळण आहे हे वळण आपल्याला योग्य रीतीने लवकरात लवकर वळवता आलं पाहिजे आणि त्यासाठी तुम्हाला भरपूर सराव करावा लागणार आहे। बघा, आता क आहे, प आहे, ग आहे, असे अनेक अक्षर आहेत की ज्यांना हे स्ट्रोक वापरला जातो आणि आपण ह्या स्ट्रोकचा खूप सराव करायचा आहे। 3 दिवस बसते, 2च आपल्याला इथे पूर्ण गोल काढायचा आहे। हा पूर्ण गोल काढताना हा पेन आपल्याला गोल फिरवायचा आहे, लक्षात घ्या। जेव्हा पण आपण हा गोल काढणार आहोत तेव्हा सुरुवात करू आपण त्याच वेळेपासून तो सलग लिहित राहायचे, त्याला उठवायचा नाही, उचलायचा नाही, बिलकुल गोल फिरवायचा आहे पेन आणि हळूहळू तो गोल पूर्ण करायचा। तुम्हीही माझ्यासोबत हे लिहायचं आहे। सुरुवातीला तुमचे गोल जमणार नाहीत, परंतु हळूहळू जसा तुमचा सराव वाढेल ना मुलांनो, तेव्हा तुमच्या या स्ट्रोकमध्ये भरपूर बदल झालेला तुम्हाला दिसणार आहे। यामध्ये आपल्याला एकसारखेपणा आणायचा आहे, कारण स्ट्रोकमध्ये जर एकसारखापणा असेल, समान दिसत असेल, तर अक्षरांमध्ये सुद्धा तितकाच एक समानपणा येतो आणि अक्षर दिसायला आकर्षक दिसतं। अजून एक गोष्ट लक्षात ठेवा बघा, हा जो मी इथे तुम्हाला हा वक्र, हा कर्व इथे काढलेला दिसतोय ना, तर विद्यार्थ्यांना तो तुम्हाला काढायचा नाही, तो मी तुम्हाला दाखवण्यासाठी काढलेला आहे।
माणसाचा इथे तुम्ही काढायचा नाही. हा कर्वची सुद्धा खूप सराव करा. तर आपल्याला आता समजा ई आहे, ई मध्ये सुद्धा एक कर्व येतो. तर हा कर्वची सराव जर जेव्हा जास्त होईल तेव्हा आपला जो हा आकार आहे तो प्रॉपर येईल. ड आहे, तो आहे, तो आहे. तर अशा पद्धतीने आपण हे स्ट्रोकचा सराव केलेला आहे. आता विद्यार्थ्यांनो, हा स्ट्रोक एक स्ट्रोक तुम्हाला एक पेज भरून याचा सराव करायचा आहे. एक स्ट्रोक एक पेज भरून करा, म्हणजे तुमच्या हाताचा स्पीडही वाढेल आणि प्रॉपर असा त्याला आकार सुद्धा लवकर देता येईल. आणि तुम्ही हे जेव्हा करतात, हे जेव्हा लिहितात तो तुम्ही कशा पद्धतीने लिहितात हे मला तुम्ही कळवायचे, मला फीडबॅक द्या. आणि त्यामध्ये तुमच्या अक्षरात म्हणा, स्ट्रोक लिहिण्यामध्ये किती फरक पडलेला आहे ते सुद्धा मला कळवत राहा. मला तुमचा फीडबॅक, मी तुमच्या फीडबॅकची वाट बघते. तर आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये हे 4 स्ट्रोक बघितलेले आहेतच. तुम्हाला कसे वाटले ते मला कळवा. आणि याच्या पुढच्या व्हिडिओ बघायला माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओला. धन्यवाद.